तर जय भीम मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आहे नाशिक जिल्ह्यातील तपोन येथील सर्व धर्म मंदिर, ऑल रिलिजन टेम्पल. चला तर आता आपण मध्ये जात आहोत. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक आश्चर्यचकित धक्का बसणार आहे. कारण की महाराष्ट्रातील अनेक मंदिर आहेत, पण हे पहिलंच मंदिर असं आहे. इथं सर्वात पहिलं बुद्धांचं दर्शन घ्यावे लागते. बघू शकता तुम्ही भगवान गौतम बुद्ध, त्याच्यानंतर महावीर स्वामी यांचं दर्शन घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर तुमच्या इतर अनेक देवी देवता इथे आहेत. हिंदू धर्मातील 33 कोटी देवातील अनेक देवी देवता इथे आहेत. नाशिक जिल्ह्यात पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे. त्या कुंभमेळ्याला आल्यानंतर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. तपोवन येथील एक प्रसिद्ध मंदिर आहे. बघू शकता तुम्ही अनेक देवी देवता इथे आहेत. हे पहा, तुम्हाला प्रत्येक देवी देवता दाखवत आहे. तुम्ही इथे कधी आलेला आहात का? आलेला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना पण घेऊन या. हे पहा, माझा मित्र वॅकी आणि आमचे व्हिडिओ शूटर जय भाऊ खरे पण आहेत. आम्ही तिघजण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत आहोत. विठ्ठल रुक्मिणी, त्याच्यानंतर अनेक असे देवी देवता आहेत. संत तुकाराम महाराज, आणि इथे काही जडीबुटीचे स्टॉल पण लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता, काळा मनुका, लाल मनुका, खारीक आणि अनेक असे जडीबुटी औषधे पण आहेत इथे. आल्यानंतर तुम्हाला आवडत असतील तर नक्की घ्या. आणि बघू शकता तुम्ही इथे पुस्तकांचा स्टॉल पण आहे. आणि स्टॉलवर कोणीच नाही. तुम्हाला जे पुस्तक आवडेल ते घ्यायचं आणि जी प्राइज आहे ती पुजाऱ्याकडे पैसे जमा करायचे. अशी इथं अतिशय योग्य सिस्टम बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. चला तर मग आपण सर्व देवी देवतांचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण बाहेर जाणार आहोत. हे पहा, आमचे व्हिडिओ शूटर जय खरे. अरे एक मिनिट थांबा, जय भाऊ थांबा एक मिनिट. आपला टिळा रावाचा रावला आणि प्रसाद पण राहिला. चला 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 तर आपण आता इथे टिळा लावत आहोत आणि थोडासा प्रसाद पण घेत आहोत. हे पहा, टिळा लावलेला आहे. डबल थांबा, आमचा एक मित्र व्हिडिओ शूटर जय खरे पण राहिलेले आहे. लावा भाऊ, तुम्ही पण लावा टिळा. चला, जय खरे भाऊंनी पण टिका लावलेला आहे. चला तर आता आपण बाहेर चाललेलो आहोत. येत आहोत आपण बाहेर. तर बघू शकता तुम्ही, बाहेर आल्यानंतर पण इथे अतिशय सुंदर असं वातावरण आहे. अशोक वाटिका, त्यानंतर हनुमानजींचा मोठा पुतळा आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला खमंग ढोकळा पण भेटणार, इडली डोसा पण भेटणार. चला तर मग आता आपण चाललेलो आहेत. तर तुम्ही इथे कधी आलेला आहात का? नक्की कमेंट मध्ये सांगा. जय भीम, जय शिवराय.